प्राचार्य श्री रेड्डी सर, माझे शिक्षक आणि उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, मी साक्षी सुमित कांबळे, इयत्ता तिसरीची विद्यार्थी. आजच्या या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने मला माझ्या कुटुंबाच्या राजकीय वारशाबद्दल सांगताना खूप अभिमान वाटत आहे. आज येथे माझी आजी श्रीमती मीनाक्षी व्यंकटराव कांबळे यांच्या वतीने माझ्या आजोबांचा सन्मान केला जात आहे. हे यश सहजासहजीने मिळालेले नाही. यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाने पिढ्यानपिढी कष्ट घेतले आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर हा प्रवास 65 वर्षांपूर्वी 1961 मध्ये माझे पणजोबा श्री मुकुंदराव सयाजी कांबळे यांनी सुरू केला. ते 4 वेळा नगरपालिकेचे नगरसेवक आणि एकदा उपनगराध्यक्ष होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माझी पणजी श्रीमती गंगाबाई मुकुंदराव कांबळे यांनी हा समाजसेवेचा प्रवास पुढे नेला आणि आज माझी लाडकी आजी श्रीमती मीनाक्षी व्यंकटराव कांबळे त्याच मार्गावरून चालत लोकांनी सेवा करत आहेत. याचा मला खूप आनंद आहे. ही कहाणी कुटुंबाची कहाणी आहे. अशी कहाणी जी माझ्या जन्माच्या कित्येक वर्षांपूर्वी सुरू झाली. मला माझ्या नावाचा आणि माझ्या इतिहासाचा अभिमान आहे. रेड्डी सर, मला माझ्या कुटुंबाबद्दल बोलण्याची ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.